तर गोखले बिल्डरनं ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्याची विनंती केली असं राजू शेट्टींनी म्हटलंय। 230 कोटी परत द्यावे अशी गोखले बिल्डरनी ट्रस्टींकडे मागणी केली आहे, अशी देखील माहिती यावेळेला राजू शेट्टींनी दिलेली आहे। तर 230 कोटी परत द्यावेत अशी गोखले बिल्डरने जी आहे ती मागणी केलेली आहे ट्रस्टींकडे। जैन बोर्डिंग ट्रस्टींकडे जो व्यवहार आहे तो रद्द करण्यासंदर्भात गोखलेंनी मेल केलेला आहे आणि या संदर्भात गोखले बिल्डरने ट्रस्टींना रद्द करण्याची विनंती केली आहे। राजू शेट्टींनी या संदर्भात माहिती जी आहे ती आता दिलेली आहे। त्या संदर्भातला हा विड्रॉल फ्रॉम द ट्रान्झॅक्शन अँड रिक्वेस्ट फ्रॉम एक्झिक्युशन कॅन्सलेशन डीड असा हा जो मेल आहे तो पाठवण्यात आलेला आहे। या संदर्भात मॅनेजिंग ट्रस्टी जे आहेत त्यांना हा मेल जो आहे तो गोखले कन्स्ट्रक्शनकडनं पाठवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो व्यवहार झालेला होता ट्रस्टींसोबत 230 कोटींचा, त्या 230 कोटी रुपये ट्रस्टींनी गोखले कन्स्ट्रक्शनला परत द्यावेत आणि हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो पूर्णपणे रद्द करावा, यासाठी आता गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना मेल देण्यात आलाय। या संदर्भातली माहिती राजू शेट्टींनी दिली आहे। बिल्डर्सने या एचएनडी ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे आणि हे पत्र माझ्याकडे आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो व्यवहार 10 तारखेला झालेला होता आणि 230 कोटीला ही संपूर्ण 3.5 एकर जागा गोखले बिल्डर्सनी विकत घेतलेली होती मंदिरासहित, तो व्यवहार आम्ही रद्द करीत आहोत। आम्हाला याच्यामध्ये आता स्वारस्य राहिलेलं नाही आणि आम्ही जे काही ट्रस्टला 230 कोटी रुपये दिलेले आहेत ते परत द्यावेत अशा मागणी करणारं हे पत्र आहे आणि या पत्राची कॉपी मला मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्राप्त झाली।